जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 14वा. अखंड ध्यान नाम. समास दुसरा. भिक्षा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा. मागितली पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. 14वा दशक. अखंड ध्यान नाम. पुढले एका मुख्य सूत्रावर, एका मुख्य परमात्म्यावर, एका जीवनाच्या मुख्य उद्देशावर अखंड ध्यान नाम. बोले उठता बसता काम धंदा करिता अखंड ध्यान नाम. बोले सुख असता, दुःख असता, उद्वेग असता, चिंता असता, काय पाहिजे तर बोले अखंड ध्यान नाम. बोले त्या एका मूळ सूत्राकडे, मूळ परमात्म्याकडे, मूळ ईश्वराकडे आमचं अखंड ध्यान असावं यासाठी केला होता अट्टाहास. बोले यासाठीच हा सगळा प्रपंच, परमार्थाचा प्रपंच समर्थांनी मांडलेला आहे. आता सगळं श्रवण दिलं, उपासना दिली, सगळं दिलं. बोलले हे कशासाठी दिलं तर ह्यासाठीच दिलं, बाकी कशासाठी दिलेलं नाही. बोलले जन्माला यायचं आणि कोणी एखाद्या विषयाने यायचं आणि आम्हाला वापरून आमचा वेळ खर्ची घालायचा आणि आम्ही त्यामागे रडून किंवा पडून किंवा झुरून आमचं आयुष्य खर्ची घालायचं, यासाठी हा जन्म दिलेला नाही. म्हणून सुख दुःख आनंद काळी असता, दुःख काळी असता, जे काय असता बाबा त्या प्रत्येक काळी काय करावं, अखंड ध्यान नाम. म्हणजे नामस्मरण सोडू नये, भगवंताची आस सोडू नये. भरोसा, आस, विश्वास जे काय असेल बाबा ते काही सोडू नये. आणि बोलले तो आहे, काही झालं ना, किती झालं ना, कसंही झालं ना, तो आहे. आणि बोलले आतमध्ये जर त्याचं चिंतन असेल तर बाहेर काही चालू द्या ना, काही त्याच्यात काही अर्थ आहे का, त्याला काही फरक पडणार आहे का बाहेरची परिस्थिती. खरा फरक कशाने पडतो, आमच्या आतमध्ये काय चिंतन सुरू आहे त्याच्यानं खरा फरक पडतो. असं फरक बोलले बाहेर परिस्थिती काय आहे. आता बऱ्याचदा असं होतं की आम्ही कामाच्या ठिकाणी आम्हाला आमच्या जीवनातल्या काही चांगल्या गोष्टी आठवतात आणि तेवढा वेळ हा आल्हाददायक वाटत असतो, सुखदायक वाटत असतो. आणि बऱ्याचदा असं पण होतं की काहीतरी चांगल्या ठिकाणी आहे, कुठेतरी लग्नात बसलेलो आहे, सगळीकडे लोक आहेत, पण आपलं मन असं उदासीन असतं किंवा कुठेतरी आपल्याला कशातच लक्ष लागत नाही. म्हणजे आजूबाजूला सगळा उत्सव आहे, सगळी रेलचेल आहे, सगळी सण परंपरा, लोक आहेत, पण मन लागत नाही. म्हणून आपल्याला तो क्षण काही रुचत नाही. म्हणजे सगळा खेळ कशाचा आहे, आपलं चित्त कुठे आहे, आपलं ध्यान कुठे आहे, याच्यावर सगळा खेळ आहे. मग समर्थ काय बोलतात बाबा, हे फार मोठं सूत्र आहे, हे फार मोठं गहन आहे की बाबा हे बाहेर परिस्थिती कशी असली ना, बोलले कमळासारखं आत बाहेर किती चिखल असू द्या, किती पाणी असू द्या, त्याचं ते पानाला असं मेणाचा थर लावलेला जसं काही असतो आणि पाण्याचे थेंब त्याच्यावर आले लगेच ते ओघळून पडत असतात. असा मस्त विवेकाचा, नामस्मरणाचा, स्मरणाचा आणि भगवंताच्या प्रीतीचा, प्रेम किती छान आहे. भगवंतावर प्रेम करणं आणि भगवंत तर बोलले आपल्या भक्तांवर किती प्रेम करतो. किती उदाहरणं आहेत. प्रल्हादाचं उदाहरण आहे, जनाबाईचं आहे, तुकोबाचं आहे, नाथाघरी. बोलले तो नाथाघरी राहत आलेला आहे. नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग. आणखीन भरपूर आहे, एक ना दोन, अनेक आहेत. बोलले मग तर बोलले प्रेम कोणावर करावं हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपण जातो संसारावर प्रेम करायला. आता एक चुलीमध्ये म्हणा किंवा गॅसवर एखादी लोखंडी सळई अशी लख्ख तापवलेली आहे, अशी लाल पिवळी झालेली सगळी सळई, आणि आपण तिला असं म्हटलं की मला माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि हळुवारपणे, किती हळुवारपणे, किती प्रेमानं, अत्यंत असं त्या सगळ्या सळईला असं गोंजरायला गेलं,
तरी ती काही सळई आपल्या हाताला चटके किंवा फोड आणल्याशिवाय राहणार नाही. गुणधर्मच आहे तिचा. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर. म्हणजे बहिणाबाईंनी तेच सांगितलं. म्हणाले बाबा संसार हा असाच आहे, तापलेल्या तव्यासारखा आहे, जसा तवा चुलीवर. संसार म्हणजे काय सोपा आहे का? नाही. मग अशा चुलीवरच्या तापलेल्या तव्याला आम्ही काय करतो? प्रेम करायला जातो. बाबा त्याला प्रेम करायचं नसतं, त्याच्यावर भाकरी भाजून घ्यायची असते. कशाची भाकरी? मोक्षाची भाकरी. कशाची भाकरी? भक्तीची भाकरी. कशाची भाकरी? परमार्थाची भाकरी. हे एवढीच गोष्ट त्याच्यावर करता येते. पण बाकी आम्ही त्याला गोंजारायला गेलो, कसंही त्याला आपलंसं मानायला, आपलं मानायचंच नाही. संसार तुझं नव्हे हे शरीर. शरीर बाबा तुझं आहे का? नाही. हे शरीर कोणाचं आहे? हे शरीर बोलले पंचभूतांपासून बनलेलं आहे. म्हणजे माझं आहे का? नाही. कारण पंचभूत हे इथेच राहतात. मी माझं जे मला वाटतं ते तर असं कुठेतरीच निघून जातं, कोणाला कळत देखील नाही. म्हणून बोलले तुझं नव्हे हे शरीर. हे शरीरच आपलं नाही. मग आपण बोलले स्वतःवर सुद्धा आपण प्रेम करू शकत नाही. संतांनी कुठं केलं शरीरावर प्रेम? कुत्रा आला, कुत्र्याने चावा घेतला आणि लोक बोलायला लागले, अहो कबीर तुमच्या सगळ्या त्या पायाला हाताला त्या कुत्र्याने चावा घेतला. कबीराने काय उत्तर द्यावं? कुत्ता जाने चमडी जाने. बोले हे चमडी असं का बोलू शकले ते? कारण बोले जाणीव होती की हे सगळं कोणाचं आहे, हे शरीर कोणाचं आहे? हे शरीर बोलले त्या एका परमात्म्याने दिलेलं आहे, ते माझं नाही. ते कार्यकारण दिलं आहे, साधन दिलं आहे. गावाला जाण्यासाठी बस आपण पकडतो. आता त्या सरकारनं ती बस आपणाला सुविधा म्हणून बाबा थोडंसं काहीतरी 10-20 रुपये भाडं दे आणि हवं तुला त्या ठिकाणी तू बिनधास्त जा, याच्यासाठी सगळं दिलेलं आहे. मग बोलले आता एखादं गाव आलं, तिथून उतरायच्या ऐवजी ही बस माझी आहे, मी ह्या बसने प्रवास केलेला आहे, त्याच्यामुळे मी हे बस सोडू शकत नाही, किंवा ह्या बसमध्ये माझा जीव गुंतलेला आहे, किंवा माझं काळीज जाळकलेलं आहे, असं म्हणून चालेल का? नाही चालणार. तसंच आहे. पण आपण असं प्रत्येक गोष्टीमध्ये सगळं जीव गुंतवत जातो. बसच नाही तर सगळ्याच गोष्टीमध्ये आपण सगळं जीव गुंतवत जातो. संसारातल्या माझे घर, माझे शरीर, माझी कांता, आणखी माझी शेती, माझी मुलं, माझं हे, माझं ते. आणि मग काय होतं? न होता मनासारखे दुःख मोठे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या जर झाल्या नाही, किंवा ते लोक आपण वागले, आपण तर त्यांना माझेच मानतो किंवा आपलेच मानतो आणि ते त्यांच्या मर्जीप्रमाणे वागतात. मग आता जे जर आपले राहिले असते तर ते त्यांच्या मर्जीप्रमाणे वागले असते का? नाही. याचा अर्थ ते त्यांचे स्वतंत्र आहे. हे सर्व अवघी जाण मावेची. पण हे सगळे मावेची आहे, स्वतःच्या सुखदुःखाची आहे. ही तुझ्या सुखादुःखाची सांगाती नव्हेत की. हे समर्थांनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे. बाबा हे सगळा संसार, अरे संसार जसा तवा चुलीवर. या संसाराला गोंजाराला जाशील ना तर सगळं हात भाजल्याशिवाय राहणार नाही. याच्यावर फक्त भाकरी टाकायला पाहिजे. असं मला बोलले अखंड ध्यानानं. गोंजाराच्या भानगडीत माझं तुझं करण्याच्या भानगडीत पडू नको. बोलले भाकरी टाकायची परमार्थाची. हे जन्म काही झालं दिवसभरामध्ये काहीतरी नाम स्मरण करून घ्यायचं, काहीतरी उपासना करून घ्यायची, काहीतरी भक्ती करून घ्यायची. हे सगळं बोलले याच्यासाठी सगळं दिलेलं आहे. याला बोललं जातं अखंड ध्यानना. बोलले कुठल्याही परिस्थिती असू द्या, चित्त आपलं ह्याच्याकडे पाहिजे. मग आता ते मेरेचं तसंच झालं ना. बोलले विष दिलं पण चित्त कुठे होतं? चित्त त्या श्रीहरीकडे होतं, किंवा त्या कृष्णाकडे होतं, त्या केशवाकडे होतं. म्हणून मग ते चित्त जिथे होतं तसाच परिणाम झाला. विषाचं काय झालं? अमृत झालं. असं विष
की ज्याला नुसतं कोणीतरी वास घेतला तरी त्याने बेशुद्ध पडावा, असं विष तिने चित्तात काय होतं की माझ्या त्या एका श्रीहरीचा हा सगळा प्रसाद आहे, त्याचं ती चरणतीर्थ आहे, भाव तो होता. चित्तामध्ये ते होतं, तसंच झालं. मग चित्तामध्ये बाहेर कोणी आपल्याशी कसं वागू द्या, लोक आपल्याला किती त्रास असू द्या, आपलं चित्त तिकडे देण्याचा विषयच नाही. आपलं चित्त जर अखंड ध्यान ना इकडे असेल ना, तर बोलले मग काय आहे, अखंड ध्यान जर इकडे असेल, अखंड ध्यान जर इकडे असेल, तर बोलले निश्चितपणे हे बाहेरची परिस्थिती कशी असली तरी एक आनंदी आनंद आतमध्ये सगळं संचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दशक 14वा दिला अखंड ध्याननाम, आणि ह्यातीलच समाज दुसरा दिलेला आहे भिक्षा निरूपण नाम. आता ह्या अखंड ध्यानमधील दुसरा समास काय दिला तर बोलते भिक्षा मागायचा समास दिला. आता भिक्षा मागण्याची आता गरज आहे का, हा एक विषय आहे. पण आता ही भिक्षा साधूंच्या बाबतीत, संतांच्या बाबतीत, निस्पृह व्यक्तीच्या बाबतीत समर्थांनी लिहिलेला आहे. पण मग त्याच भूमिकेतून ही भिक्षा आम्हाला कशी लागू होणार. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. आता याचं उत्तर आम्हाला पुढे आणखी मिळणार आहे. भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला, प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता. भिक्षा कुठे मागावी हा पण एक विषय आहे. संत जे जण तेथे कोरान्न मागून करी भोजन, तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. आता जे कोण बाबा संत जण असतील, तर कुठे संत असतील कुठे असंत असतील, तेथे कोरान्न मागून करी भोजन. तिथे काय मागितलं पाहिजे तर कोरान्न मागितलं पाहिजे. आता कोरान्न म्हणजे जे शिजवलेलं नाही अशा आशयाची समर्थांना इथे कल्पना आहे किंवा अभिप्रेत आहे. तिथे कोरान्न मागून करी भोजन, तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. मग कुठे संत असतील कुठे असंत असतील, या सगळ्या ठिकाणी आम्हाला भिक्षा मागायची आहे. भिक्षा काय, याचा अर्थ काय आहे की बोलले एक भगवंताची ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. एक भगवंताची जाणीव, भगवंताचं स्मरण, किंवा सर्व ठाई अशा सर्व ठिकाणी बोलले आम्हाला त्या परमेश्वराला त्या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे, किंवा त्या परमेश्वराला आठवायचं आहे, किंवा त्या परमेश्वराची अनुभूती घ्यावयाची आहे. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा. आता मनुष्याचं मुख्य मूळ कर्तव्य ते आहे, हे जे आम्ही आधी बघितलं ना बाबा, अखंड ध्यान अखंड ध्यान अखंड ध्यान. काही झालं ना बोलले प्रत्येक समयी, प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक सुखात प्रत्येक दुःखात ब्राह्मणाची मुख्य दीक्षा. मी देवाचा आणि देव माझा. ईश्वराची भाग मागणे, ईश्वराची भीक मागणे. बोलले ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. ओम भवती या पक्षा रक्षण म्हणजे काय आहे, हेच आहे की बाबा रे ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. भगवंता तुझं काही झालं तरी तुझं विसर आम्हाला होऊ नये. म्हणजे ऐन कैन प्रकारे बोलले एका अर्थानं भगवंताचीच मागणी, भगवंताचीच आशा ठेवणं, भगवंताचीच आस ठेवणं. असं नव्हे की सगळं झाल्यावर मग भगवंताकडे येणं. तर याचा अर्थ असा आहे की सगळ्यात आधी भगवंताकडे येणं. म्हणजे बोलले लोक आधी सगळे संसारातील सगळ्या व्यक्तींचा म्हणा, किंवा संसारातील पैशाचा म्हणा, किंवा स्वतःच्या सगळ्या शरीराचा सगळा भरवसा मानतात. पण हे बोलले मुख्य दीक्षेचं, मुख्य भिक्षेचं लक्षण नाही. तर बोलले सांडून संसाराची निरास, संसाराची कास सांडायची, संसाराची निरास करायची. आणि ज्याने धरिली ईश्वराची कास, आणि जो ईश्वराची कास धरतो बोलले ती खरी भिक्षा आहे.
म्हणून बोलले सर्वात आधी आमचं सगळ्यांची आशा म्हणा किंवा सगळ्यांची आस ही ईश्वरच असला पाहिजे, यामध्ये संशय नसावा. आणि म्हणून ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रक्षले पाहिजे. आमचा पक्ष एकच आहे. कुठला आमचा पक्ष आहे? ओम भवती या पक्षा. म्हणजे देवाचा जो पक्ष आहे. ओम म्हणजे कोण आहे? अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार तो महेश जाणीचा. बोलले आमचं ओम भवती, आमची निराकार स्थिती, आमची निर्गुण स्थिती, आमचं जे स्वरूप स्थिती आहे ती स्वरूप स्थिती कधीही चळू देऊ नाही. बोलले अशी भूमिका किंवा असं वर्तन प्रत्येक प्रसंगी प्रत्येक समयी आमच्याकडे असलं पाहिजे की आमच्या हृदयामध्ये जे निश्चळ स्थिती आहे, जे स्वरूप स्थिती आहे, त्या स्थितीशी आम्ही तादात्म्य किंवा एकरूपता पावलो पाहिजे. बोलले म्हणजे आतल्या सगळ्या त्या मुख्य परमात्म्याचा संग आमचा कदापि सुटू देऊ नये. म्हणजे तो आमचा पक्ष आहे. ओम भवती या पक्षा. काहीतरी बोलले असं काहीतरी वेगळं करायचं की आतमध्ये सगळी चंचलता निर्माण होईल, हा आमचा पक्ष नाही. अनितीचा, असत्याचा, लबाडीचा आणि बोलले लोभाचा, कामनेचा, विषयाचा, अहंकाराचा हा आमचा पक्ष नाही. आमचा पक्ष एकच. कोणी निंदा अथवा वंदा, आमचा धंदा कोणता? हरिगोविंदा. म्हणून ओम भवती या पक्ष रक्षिले पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या पक्षाचं, या सगळ्या भूमिकेचं किंवा या सगळ्या आमच्या बोलले स्वरूपाचं आम्ही रक्षण केलं पाहिजे. भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला. आता एक भूमिका अशी आहे की बोलले जे बोलले आहे ना बाबा, आता पूर्वी साधू संतांनी गावोगाव जाऊन घरोघर जाऊन भिक्षा मागितली. आता आम्हाला तेवढ्या भिक्षेची गरज नाही. आज देवकृपेनं, ईश्वर कृपेनं आमच्याकडे म्हणजे आम्हाला जे उदरनिर्वाहासाठी म्हणा किंवा पोट भरण्यासाठी म्हणा ही सगळी भूमिका प्राप्त आहे. आता ह्या सगळ्या समासामधील एक भिक्षा म्हणजे जे घरोघर मागण्याची जी भिक्षा ही जी भूमिका आहे की ज्याने प्रपंच, ज्याच्याकडे प्रपंचच नाही किंवा ज्याच्याकडे संन्यास दीक्षा आहे, बोलले त्यांच्यासाठी म्हणून तशी भूमिका लागू असेल. पण इथे एक सामान्य संसारिकासाठी समर्थांना काय अभिप्रेत आहे की बाबा रे, भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला. बोलले भिक्षा कोणाकडे मागितली जाते? ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागितली जाते, स्वामीकडे मागितली जाते किंवा श्रीमंताकडे मागितली जाते म्हणा, किंवा एक साधारण संसारिक जरी असला तरी तो त्या एका संन्याशापेक्षा श्रीमंतच असतो. म्हणून भिक्षा मागून जो जेविला. बोलले एक मग सामान्य मनुष्य, साधारण एक जो भाविक आहे किंवा साधारण एक जो भक्त आहे, याने काय केलं पाहिजे की आहे तिथं की देवाचं, हे सगळं देवाचंच आहे. आता जरी तो भिक्षा मागायला गेलेला नाही, त्याचं जरी असलं, त्याच्या घरचं जरी असलं, तरी मी एखाद्या ईश्वराचा अंकित आहे आणि हे सगळं त्याचं आहे. आणि त्याचा कुठेतरी दास म्हणून किंवा त्याचा कुठेतरी सेवेकरी म्हणून किंवा त्याच्या सृष्टीतील एक प्यादा म्हणून मी हे सगळं बघणार आहे. जसं भरतानं केलं की नाही, श्रीराम त्या ठिकाणी वनवासाला गेले, त्या दशरथानं त्या पत्नीच्या सगळ्या आदेशानं त्यांना पाठवलं. पण भरताची आपल्या बंधूवर निष्ठा, बंधूवर प्रेम होतं. तर बोलला तुम्ही जरी त्यांना तिकडे पाठवलं ना तरी मी काही हे राज्यात माझं म्हणून करणार नाही, मी त्यांचाच म्हणून राज्य करणार. म्हणजे शेवटी श्रीराम वनवासाला गेले, पण इकडे गादीवर त्याने
स्थापना कोणाची केली तर श्रीरामाचीच केली. त्या भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला. आता त्यानेच जरी स्थापना केली पण त्याने कारभार त्यानेच पाहिला, त्यानेच सांभाळलं. पण भूमिका कोणाची होती की हे राज्य कोणाचं आहे? हे राज्य श्रीरामाचं आहे. म्हणून बोलले तो निराहारी बोलिला. म्हणजे त्याचा ते आता ते कर्म त्याचं काय झालं? ते कर्म त्या ठिकाणी त्याची पूजा बनलं. म्हणजे त्याने अर्पण केलं. कोणाला अर्पण केलं? श्रीरामाला अर्पण केलं. आता आम्ही पण आमच्या श्रीरामाला, आमच्या सद्गुरूंना, आमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग, भूमिका हे अर्पण केली पाहिजे. म्हणजे समर्पण केलं पाहिजे, समर्पित केली पाहिजे. समर्पयामी. भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला. बोले ही अशी समर्पित करण्याची जी भूमिका आहे ना, बोलले तो निराहारी बोलिला. त्याला कर्माची बाधा होत नाही. मग त्याचं रक्षण भगवंत करत असतो. काही बोलले कामावून आला तो बोलले तो निराहारी बोलिला. ईश्वर अर्पणमस्तू. एक उचित भूमिका मिळाली, यथोचित भूमिका मिळाली, धन मिळालं, द्रव्य मिळालं, दुःख मिळालं, सुख मिळालं, श्री सद्गुरू दत्तात्रय अर्पणमस्तू. तो निराहारी बोलिला. त्याला ती कर्माची बाधा होत नाही. आणि बोलले तो मग बोलले निराहारी बोलला जातो. तो मुक्तच असतो आणि तो यज्ञकर्मच करत असतो. तो काही प्रपंचकर्म, संसारकर्म करत नसतो. प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता. म्हणजे तो मुक्त झाला. ग्रहा वेगळा झाला म्हणजे काय? ह्या ग्रह सोडून तो त्या मोक्षाला जणू काही प्राप्त झाला. म्हणजे त्याच्याकडे ते कर्मबंधन उरलेलंच नाही. आणि ही भूमिका कशामुळे प्राप्त होते? भिक्षा मागता. म्हणजे हे आहे ते तुके देवाची ही भूमिका जी आहे ना, हे बोलले जणू काही आपण भगवंताकडे भिक्षा मागतो आहे. आणि हे आयुष्याची सगळी भूमिका आम्हाला जे मिळतं आहे ते जणू काही भगवंताची भिक्षा आहे असं मानून आम्ही या ठिकाणी राहायला शिकलो पाहिजे. संता संत जे जन तेथे कोरान्न मागोण करी भोजन तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. बोलले असं जे ईश्वराला समर्पित करून साधा शिळ्या भाकरीचा तुकडा जरी सेवन केला ना तरी त्याने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. बोलले त्या व्यक्तीने ते अमृताचं जणू काही सेवन केलेलं आहे. बोलले लोक जेवणाच्या आधी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. ते श्रीहरीचं स्मरण करतात. त्यामागची भूमिका काय आहे की बोलले त्याने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. त्या जेवणाला अमृताचा स्वाद निर्माण होतो. बोलले आता ह्या जेवण म्हणजे हा नुसत्या जेवणाचा भाग नाही. हा म्हणजे प्रत्येक कार्याच्या आरंभी त्याला स्मरण्याचा हा सगळा भाग आहे. म्हणून बोलले त्याचं स्मरण हे कदापि चुको देऊ नये. संता संत जे जन, संता संत जन. आता प्रत्येक वेळेस आम्हाला आयुष्यामध्ये संतच भेटेल का? नाही. एक सत्वगुणी किंवा चांगलेच माणसं भेटतील का? नाही. तर संत असंत जे जन, असंत पण भेटतील. म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळेस अनुकूल परिस्थितीच असेल असं नाही. कधी प्रतिकूल पण असणार आहे. अनुकूल आणि प्रतिकूल अवघा रंग एक झाला. अनुकूल आणि प्रतिकूल, अनुकूल आणि प्रतिकूल या दोन्ही भूमिकेमध्ये आम्हाला सारखी स्थिती किंवा सारखी आत्मस्थिती ज्यावेळेस राखता येईल त्यावेळेस बोलले संता संत जे जन तेथे कोरान्न मागणं. या दोन्ही ठिकाणी आम्हाला काय मागता आलं पाहिजे? कोरान्न मागता आलं पाहिजे. दोन्ही ठिकाणी आम्हाला बोलले समभाव किंवा ईश्वराची अनुभूती करता आली पाहिजे किंवा त्या दोन्हींमध्ये ईश्वराला बघता आलं पाहिजे. आणि त्याने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. हीच अमृत प्राशनाची भूमिका आहे. म्हणून अमृत प्राशनाची भूमिका काही वेगळी नाही. भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रह असंतो वापी संतो वा सोमपान दिने दिने.
ऐसा भिक्षेचा महिमा, भिक्षा माने सर्वोत्तमा, ईश्वराचा अगाध महिमा तोही भिक्षा मागे. म्हणजे या भिक्षेचा महिमा अगाध आहे. तर स्वतः जो ईश्वर आहे किंवा स्वतः जो या सगळ्या सृष्टीमध्ये महादेव म्हणून ज्याला संबोधलं जातं, महान असा देव, श्रेष्ठ असा देव, त्याने स्वतः भिक्षा मागितलेली आहे. म्हणजे तो स्मशानात राहिलेला आहे, त्याने अंगाभोवती राख फासलेली आहे आणि तो असा भिक्षा मागून तो जेवलेला आहे. आणि नुसता तोच नाही तर दत्त, गोरक्ष आदी करुणे सिद्ध भिक्षा मागती जनी, निस्पृहता भिक्षे प्रासुनी प्रकट होय. तर याच भिक्षेच्या बळावर दत्त असतील, गोरक्ष असतील आदी नाथांनी बोलले भिक्षा मागून उदरनिर्वाह केलेला आहे. बोलले यामागची भूमिका एकच आहे की जो सृष्टीचा जो सगळ्या सृष्टीमधील जो सर्वोत्तम आहे किंवा ज्याच्याकडे सर्व सामर्थ्य आहे तो भिक्षा मागतो. म्हणजे तोही आम्हाला दाखवतो की बाबा रे, माझं देखील या ठिकाणी काही नाही. एक परमात्मा जो आहे ना बाबा, तो त्याच्या सामर्थ्याच्या बळावर मी हे सगळं करतो आहे. बोलले जो एवढा शक्तिमान ईश्वर, त्याने त्या सगळ्या परमात्म्याला वंदन केलेलं आहे. परमात्म्याचं स्मरण करून तो प्रत्येक कार्य करत असतो. म्हणून त्याच्याकडे ईश्वर पद सगळं टिकून आहे किंवा ईश्वर पदासाठी सामर्थ्य म्हणून तेव्हा त्याच्याकडे प्रकट होत असतं. मग आम्ही मानवी रंक बापुडे त्यासी न भजती तरी काय झाले. मग आम्ही मानवी रंक, मग आम्ही त्याची भक्ती केली काय न केली काय, त्याला काही फरक पडणार आहे का? नाही. पण आम्हाला फरक पडणार आहे. काय फरक पडणार आहे की बोलले आम्हाला त्याच्यापासून सामर्थ्य, आम्हाला त्याच्यापासून आनंद मिळणार आहे. म्हणून अखंड बोलले त्याला आठवावे, त्याला गावे, त्याचं भजन करावे, त्याची उपासना करावी, त्याचं श्रवण करावे. वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला, तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैची. 8 दिवसा धान्य मिळविले तरी ते कंटाळवाणे झाले, प्राणी एकाएकी चेविले नित्य नूतनतेपासून. वार लावून बैसला तरी पाणी प्रणाद, बोले ह्या वारी इथे जायचं, त्या वारी तिथे जायचं आणि मग तिथे भिक्षा मागायची. वार लावून बैसला, असं जरी केलं ना बाबा तरी पराधीन झाला. म्हणजे अमुक असं अमुक तसं असंच करणार, तसं काही नाही. आहे देतो की सगळे देवाचे, जे मिळेल बाबा अत्यंत आनंदानं स्वीकारणं. देव ठेवील जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेचे विसावा. देव ठेवील तैसार आहे. असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे असं काही घेणं देणं नाही. पराधीनता नकोच. आधीनता कोणाची पाहिजे? ईश्वराधीनता पाहिजे. तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैची. 8 दिवसा धान्य मिळविले. धान्य मिळवलं, 8 दिवसांचं धान्य जमा करून मग हे केलं बोलले. आणि मग घरीच 8 दिवस स्वयंपाक आश्रमात करून राहिला आणि मग पुन्हा 8 दिवसानं भिक्षा मागायला गेला. पुन्हा 7-8 दिवसाचं 8 दिवसाचं सगळं धान्य गोळा करून राहिला तरी ते कंटाळवाणे झाले. असं पण नको, नित्य नूतन पाहिजे. प्राणी एकाएकी चेविले नित्य नूतन, रोज नित्य नूतन. रेच नाही काल काय झालं, उद्या काय होईल, काही बोलले काही चिंता करायची गरज नाही. बोलले एक सर्व काही एक त्या ठिकाणी नियोजन म्हणा किंवा सर्व काही व्यवस्था भगवंतानं आमच्यासाठी करून ठेवलेली आहे. आजचे प्रसंग किंवा जे कार्य आम्हाला भगवंताने दिलेलं आहे, जे कर्तव्य आम्हाला दिलेलं आहे,
ते अत्यंत मनोभावे करत राहणे आणि एक नित्य नूतन भजनाचा, भक्तीचा, परमार्थाचा आनंद घेत राहणे हेच आमच्यासाठी सोयीस्कर आहे. म्हणजे असं 8 दिवसात धान्य मिळाले. आज उपासना केली, आज श्रवण केलं आणि डायरेक्ट 8 दिवसानं मग भगवंताची आठवण आली. डायरेक्ट श्रवणाच्याच वेळेस आठवण आली. बोलले हे असं वारी करणं पंढरीच्या वारीसारखं हे याच्यामुळे काय होणार आहे, तरी ते कंटाळवाणे झाले. संसारातला शीण जाणार नाही. का जाणार नाही? प्राणी एकाएकी चेवले नित्य नूतनतेपासून. म्हणजे कारण नवीनपणा त्या ठिकाणी राहणार नाही. कारण त्याने रोज 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 भिक्षा मागितलेली नाही ईश्वराकडे. रोज भगवंताला आठवलेलं नाही, भगवंताला स्मरण केलेलं नाही. मग ते रोज आनंद कसा मिळणार आहे? तो एक त्या स्वरूपानंदामध्ये कसा राहणार आहे? बोलले त्याच्याकडे ते सगळं बुरशी, कीटक, जाळे हे सगळं होणार आहे. का होणार आहे? कारण त्याने रोजच्या रोज त्या ठिकाणी त्या धान्याची किंवा त्या सगळ्या वस्तूंची साफसफाई केलेली नाही. आता आपल्या घरामध्ये धान्य असतं, कोठ्या असतात, असं महिने ते उघडल्याच नाही, पाहिलंच नाही, तर त्यामध्ये सगळे ते कीटक तयार होतात, धनुर तयार होतात आणि जाळे तयार होतात. पण असं 2, 4, 5 दिवसातून उघडून पाहिलं, साफसूफ केलं तर ते छान राहतं. मधून त्याला ऊन दाखवलं किंवा आधी व्यवस्थित साठवलं, औषध लावून ठेवलं. बोलले असंच आहे. असं 8च्या 8 दिवस, 15चे 15 दिवस, 2-3 दिवसानंतर असं नाही बाबा. रोजच्या रोज नित्य नूतन, सकाळी संध्याकाळी रोज कमीत कमी बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. सकाळी ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, संध्याकाळी ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. सद्गुरूंनी जे आपल्याला नाम दिलेलं आहे ते नाम घेतलंच पाहिजे. म्हणून नित्य नूतन राहावयाचं असेल, जीवनाचं सार्थक करायचं असेल तर रोज भिक्षा मागितली पाहिजे. भगवंताची उपासना. बोलले बाबा भगवंताला सांगता आलं पाहिजे. काय सांगता आलं पाहिजे? भगवंताची उपासना. भगवंता आता मला बाहेरच्या कोणाचीच आस नाही, पण एक तुझीच आस आहे हे सांगणे म्हणजे काय आहे की उपासना. हे अंतर्मनातील सगळे जळमट काढून फेकणे, अंतर्मनामध्ये सगळे जळमट सगळ्या वासना हे सगळं काढून फेकणे म्हणजे उपासना आहे. म्हणून समर्थ सांगतात की बाबा रे 8 दिवसात धान्य मिळविले तरी ते कंटाळा. असे 2-4 दिवस 8 दिवसानं करू, आज करू, उद्या करू असं करशील बाबा तर काय होणार आहे? तरी ते कंटाळवाणे, संसार कंटाळवाना होणार आहे. संसारामध्ये आनंद, नित्य नूतन आनंद मिळणारच नाही. तरी ते कंटाळवाणे झाले. प्राणी एकाएकी चेविले नित्य नूतनतेपासून. नित्य नूतन राहायचं आहे, नित्य नूतन भगवंताला आठवायचं आहे. नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाने. नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे. म्हणजे नित्य उपासना, नित्य श्रवण, नित्य मनन, नित्य निजध्यास म्हणजे काय आहे? नित्य नूतन हिंडावे.
उदंड देशाटन करावे, पहावे आपणासी आपण, पहावे आपणासी आपण, या नव आत्मज्ञान. उदंड देशाटन करावे, उदंड देशाटन करावे. याचा अर्थ काय की बोलले स्वतःचा शोध हा जो आहे ना बाबा, तो लागत असतो. बाहेर सगळं बाहेरचं जग बघितलं ना की सत्य कळत असतं. आणि सत्य काय आहे तर हे आपल्या आतमध्ये आहे. आणि बोलले हे वारंवार अभ्यास करणे म्हणजे काय, नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, पहावे आपणासी आपण, स्वतःचं स्वरूप पाहता आलं पाहिजे. तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाने. आणि हे कशासाठी आहे, हा सगळा अट्टाहास कशासाठी आहे, पहावे आपणासी आपण. हे सगळं भिक्षा मागून काय साध्य करावयाचं आहे की बोलले मी कोण, देव कोण, आपण कोण, हा निश्चयो बोलिला असे. हे बोलले बघता बघता, शोधता शोधता देव पाहावयासी गेलो आणि देवाची होऊन ठेलो. भगवंताला आठवायचं, मनन करायचं, श्रवण करायचं, निजध्यास करायचं आणि एक दिवस बोलले भगवन्मय होऊन जायचं. तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाने. यासाठी हा सगळा अट्टहास किंवा यासाठी हा सगळा उहापोह ठेवलेला आहे. अखंड भिक्षेचा अभ्यास, तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रयी. बोलले मग एकदा का बोलले भिक्षेचा अभ्यास झाला, श्रवण मनन निजध्यास, एक भाग किंवा एक भिक्षा जर आपण भगवंताला अखंड मागत राहिलो तर काय होणार आहे, तर असं वाटेना परदेश. बोलले सगळीकडे त्याला त्या भगवत आनंदाची, भगवत प्रेमाची अनुभूती प्राप्त होणार आहे. अखंड स्मरणाची भूमिका म्हणजे स्वदेशाची भूमिका आहे आणि विस्मरणाची भूमिका म्हणजे परदेशाची भूमिका आहे. आता ज्याने अखंड श्रवण मनन निजध्यासाचा अभ्यास केलेला आहे, ज्याने नित्य नूतन बोलले सकाळ संध्याकाळ भगवत भक्तीचा अभ्यास केलेला आहे, तयास वाटेना परदेश. बोलले त्याला बोलले त्याच्यासाठी परदेश कुठेच नाही. तो जिथे गेला तिथे परमेश्वराची साथ त्याला लाभलेलीच आहे. तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रयी. भुवनत्रयी त्रिभुवनामध्ये बोलले स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी या तिन्ही ठिकाणी बोलले त्याला काहीच कमी पडणार नाही. या तिन्ही ठिकाणी तो भगवंत अखंड त्याच्यासोबत राहिलेला आहे. म्हणून अखंड भिक्षेचा अभ्यास मात्र त्या ठिकाणी गरजेचा आहे. महादेवाच्या पिंडेवरती अखंड पाण्याची धार पडत असते, जलाभिषेक सुरू असतो. बोलले तसंच त्या महादेवाच्या मुखामध्ये बोलले जिने जाळीला काम तो राम ध्यातो. बोलले त्याने अखंड भिक्षेचा अभ्यास केलेला आहे, तो राम ध्यातो अखंड. महादेव आपण जेव्हा पण बघितलेला असेल किंवा जिथे पण बघितलेला असेल, तिथे असं ध्यानस्थ बसलेले आणि मुखामध्ये रामनामाचा सगळा जप करत असलेले ते सगळे आपणाला दिसून आले. अखंड भिक्षेचा अभ्यास. ते महादेव कधी खंड पडू देत नाही. श्रीहरी जर आपण बघितले, श्रीहरी देखील त्या क्षीरसागरावर शेषशय्येवर पडलेले असतात. एका हाताने त्यांनी आपलं असं डोक्याला हात लावून ते बोलले अखंड ध्यानाच्या, अखंड नामस्मरणाच्या सगळ्या स्थितीमध्ये असतात. बोलले ह्यांनी अखंड भिक्षेचा अभ्यास केला, अखंड ते परमात्म्याकडे भिक्षा मागितली, अखंड परमात्म्याचं ध्यान ज्यांनी केलं
त्याच्या त्याच्या प्रेमाची, त्याच्या स्वरूपाची, त्याच्या सगळ्या कृपेची भिक्षा त्यांनी सगळी मागितली. बोलले आपण कोण आहे? बोलले आपण पण तसंच केलं पाहिजे. आपणही अखंड भिक्षेचा अभ्यास केला पाहिजे. मग जिकडे तिकडे आपणाला देखील एक अनुभूती त्या परमात्म्याची सगळी झाल्याशिवाय राहणार नाही. भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे. भगवत भक्तीचा संकोच नको, भगवत भक्तीसाठी लाज नको. बोलले लाजो नये. आणि काय सांगितलं? भागो नये. बोलले आता काय होतं, एक मनुष्य संसारामध्ये फिरत असतो आणि फिरता फिरता बोलले संसारातल्या बऱ्याच उपाध्या किंवा संसारातल्या बऱ्याच सगळ्या विषयांची गोडी त्याला लागत जाते. आणि मग त्याचं मन काय बोलतं की इकडून तू भागून जा, म्हणजे काय पळून जा, भक्तिमार्गापासून पळून जा. आणि तिकडेच हे सगळं गोडधोड जे असेल सगळं विषयांचं, हे सगळं तू सेवन कर. पण समर्थ बोलले असं अजिबात करू नये. बोलले एक वेळ आपल्याकडून विषय सुटत नाही ना, अवगुण सुटत नाही आहे ना, मग सत्वगुण का सोडावा? हा पण एक प्रश्न आहे. बोलले दुर्गुण जात नाही आहे, म्हणजे थोडंफार सत्कर्म किंवा थोडीफार भक्ती हातून घडते आहे, तिला का सोडावी? तिला अजिबात सोडू नये. झालं तर वाढच करावी, पण कमी कदापि करू नये. येथे ना हा सगळा विषय हा अशा संकल्पाचा आहे, एक दृढ निश्चयाचा आहे. अशी आतमध्ये सगळे आग लागली पाहिजे, आतमध्ये असं पक्क खुणगाट बांधली पाहिजे की नाही 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 नाही, हे सगळं माझं, ही माझी भिक्षा जी आहे ना, मी 2 वेळेस सगळं केल्याशिवाय, ह्या वेळेस केल्याशिवाय, हे असं श्रवण केल्याशिवाय किंवा हे असंच सगळं मंगलाचरण सगळं करणार आहे, हे असा संकल्प, असा दृढ निश्चय जेव्हा आम्ही सगळा उभा करू, बोलले तेव्हाच कुठेतरी बोलले आम्ही या सगळ्या कलिकाळाच्या सगळ्या राडगाडग्यात सगळं टिकून राहू. नुसतं याच्यासाठीच नाही तर बोलले संसारातलं साधारणमधलं साधी परीक्षा जरी आम्हाला पास करायची आहे ना, तरी देखील आम्हाला हा दृढ निश्चय किंवा हा संकल्प घ्यावाच लागेल. साधारणमधल्या साधारण अशा संसाराचं काम करण्यासाठी निश्चय असा आम्हाला बोलले त्या ठिकाणी करावा लागतो की बाबा रे, हे सगळं मी असं करणार, तसं करणार, असं व्रत, तसं नियम, असं सकाळी करणार, तसं दुपार, असं काहीतरी नियोजन करावं लागतं. खूप प्रयत्न करावे लागतात, खूप कष्ट करावे लागतात. मग बोलले हीच भूमिका परमार्थासाठी पण आहे. मला सत्य संकल्प दृढ धरावा, चळेना मनी दृढ निश्चय ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थ हेच सांगतात की बाबा रे, दृढ निश्चयाशिवाय काहीच नाही. म्हणून अखंड हरिभक्तीचा, हरिनामाचा, उपासनेचा, श्रवणाचा हाही दृढ संकल्प नित्य निरंतर असणे अत्यंत आवश्यक आहे. परिभ्रमण करावे. म्हणजे आता परिभ्रमण म्हणजे काय आहे? म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती आणि पृथ्वी स्वतःभोवती, पृथ्वीचे परिवलन आणि पृथ्वीचे परिभ्रमण, अशा 2 संकल्पना त्या ठिकाणी आहे. म्हणजे स्वतःभोवती भ्रमण करणे म्हणजे काय आहे? परिभ्रमण आहे. आणि फिरत राहणे, फरीत राहणे. ते सगळं बघावं, सगळं शोधावं आणि स्वतःला शोधावं. सगळं बघावं, सगळं करावं आणि स्वतःला शोधावं. परिभ्रमण करावे. भिक्षा आणि चमत्कार चक्काटती लहान थोर, कीर्ती वर्णी निरंतर भगवंताचे. म्हणजे
भिक्षा मागितली ना, अखंड भिक्षा मागितली ना, तर काय होतं? चमत्कार होतो. म्हणजे काय, प्रचिती यायला लागते. आता नेमकी भिक्षा कोणाची मागतो आहे हा पण एक विषय आहे. भिक्षा आणि लहान थोरं चकाटती, म्हणजे भिक्षा आणि चमत्कार, भिक्षा आणि चमत्कार. ही अखंड भिक्षा आम्हाला प्रचिती देते, सामर्थ्य देते. आणि याच्यापासून मग काय होतं की लहान मोठे सगळे या सगळ्या मार्गाकडे वळतात. आपणही सगळं उत्तम मार्गाचं, उत्तम कर्माचं सगळं अनुसरण करावं आणि इतरांना पण हा मार्ग दाखवावा. चकाटती लहान थोरं, कीर्तिवर्णी निरंतर भगवंताची, भगवंताची कीर्ती निरंतर वर्णन करावी अशी भूमिका बोलले आम्ही धारण केली पाहिजे. भिक्षा म्हणीचे कामधेनू, भिक्षा म्हणीचे कामधेनू, भिक्षेलाच कामधेनू म्हटलेलं आहे. भगवंताची आस, भगवंताची आशा हीच खरी भिक्षा. आणि ज्याला भगवंताची आशा आहे, बोलले मुख्य देवाची ठाई पडीला आणि मग काय उणे तयाला. बोलले अखंड राजालाच मागून घेण्याची भूमिका म्हणजे काय आहे? भिक्षा मागण्याची भूमिका आहे. बोलले राज्यामधूनच आला परी राजा नेणे. हे राज्य कोणाचं आहे? हे राज्य ज्याचं राज्य आहे ना बाबा, हे सगळं विश्व कोणाचं आहे? हे सगळं विश्व ज्याचं आहे ना, बोलले त्यालाच मागता आलं पाहिजे. आता हीच खरी मोठी भिक्षा आहे. सगळ्यात मोठी भिक्षा, सगळ्यात चातुर्याची गोष्ट, सगळ्यात विवेकाची गोष्ट. बोलले संशय सटर फटर सगळ्या संसारातल्या गोष्टी मागण्यापेक्षा बोले ज्याचा संसार आहे त्यालाच जर मागून घेतलं ना, बोले सर्व फळे देवापाशी आणि फळ अंतरी भगवंतासी. बोले सगळं संसारातलं सगळं कुठं कोणापाशी आहे? देवापाशी आहे. आणि पण आम्ही जर संसारातली फळं मागायला लागलो तर देवाचं आमचं अंतर पडतं. पण आम्ही जर देवाला मागायला लागलो तर देव आणि फळ अंतरी भगवंतासी. भगवंताच्या आतमध्येच सगळी फळं आहेत किंवा भगवंतापासूनच सगळी फळं आहेत. ती सगळी फळं आपसुकच आम्हाला प्राप्त होतात. असं हे साधं सोपं सरळ आहे. म्हणून सर्व फळे देवापाशी आणि फळ अंतरी भगवंताशी. मुख्य देवाला आपण मागावं, मुख्य फळालाच आम्ही मागावं की ज्याच्यापासून हे सकळ सृष्टी आहे. भिक्षा म्हणीजे कामधेनू, सदा फळ नव्हे सामान्य. भिक्षेस करी जो अमान्य, तो करंटा जोगी. म्हणजे साधारण लोकांचं हे काम नाही की ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे. भिक्षा भगवंताकडे मागणं मागावं, भगवंताची रोज आळवणी करावी, भगवंताचं रोज आवाहन करावं. हे काही कोणी साधारण मनुष्याचं काम नाही. बोलले यासाठी कोण पाहिजे? तर बोलले एक हे सामान्याचं काम नाही, सदा फळ नव्हे सामान्य. तर इथे पाहिजे जातीचे, म्हणजे खरोखर जो निष्ठावंत आहे, पुण्यवंत आहे, भाग्यवंत आहे, त्याला बोलले हे सगळं भाग्य प्राप्त होतं. म्हणून फळ नव्हे सामान्य, भिक्षेस करी जो अमान्य, करंटा चोके. आणि हे भिक्षेचं, भगवतभक्तीचं, परमार्थाचं, श्रवणाचं, उपासनेचं भाग्य ज्याला लाभलेलं नाही, तो काय आहे? तर तो करंटा आहे. करंटा जोगी. असं बोलले करंटे पण येणार नाही. करंटा कोणाला बोललं जातं ग? बोलले जे परम कर्तव्य आहे आणि परम कर्तव्य जो करत नाही किंवा ज्याच्या नशिबात नाही, आपल्या मूळ कर्तव्यापासून आणि मूळ कल्याणापासून, की ज्याच्यातून परम लाभ होणार होता, परम आनंद सगळा मिळणार होता, त्याच्यापासून जो दूर झालेला आहे, बोलले तो करंटा आहे. तर उदाहरणार्थ, तर एखाद्या मनुष्याला कोणीतरी परीस दिला आणि सांगितलं बाबा रे हा परीस आहे, तुझं ह्याच्यामध्ये फार कल्याण आहे, तुझ्या सगळं आयुष्याचं सगळं दारिद्र्य ह्याच्यापासून दूर जाणार आहे,
हा परीस तू जर एखाद्या लोखंडाला लावला तर त्याचं सोनं होणार आहे, हे असं एवढं सगळं सांगितलं. तरी देखील मग त्याने काय करावं? तो परीस असा त्या लोखंडाला लावून बघण्याच्या ऐवजी असं उगाच काहीतरी अश्रद्धेमधून किंवा भ्रमामधून हे बोलले असं कुठे असतं का? कुठेतरी विश्वास न ठेवता, कुठेतरी भाव न ठेवता हे सगळं परीस सगळा घेणं आणि त्याला असं कुठेतरी फेकून देणं, दगडांमध्ये फेकून देणं. महदभाग्य हाताशी आले परी भोगून नाही जाणीत आले. म्हणजे ही जी भूमिका आहे ही करंटेपणाची भूमिका आहे. समर्थ इथे काय बोलतात की बोलले भिक्षेस करी जो अमान्य तो करंटा जोगी. मनुष्य जन्मात आला आणि देवाला नाही ओळखलं, उपासना नाही केली, श्रवण नाही केलं, नामस्मरण नाही केलं, भगवत भक्ती नाही केली, तर तो काय आहे? तो करंटा जोगी आहे. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी. बोले एकच भिक्षा आहे आणि तिथे एका मुख्य परमात्म्याकडे भक्तीच्या रूपानं, उपासनेच्या रूपानं आम्ही जर मागितली तर भिक्षेने ओळखी होती. अख्ख्या विश्वामध्ये कुठेही गेलं तरी ही भिक्षा आमच्यासोबत असते, ही ओळख आमच्यासोबत असते. भिक्षेने भरम चुकती, सर्व भ्रम दूर होतात आणि सर्व अडथळे दूर होतात. भिक्षेस करी जो अमान्य तो करंटा जोगी. हे आधी जे म्हटलं समर्थांनी ते आशयानं म्हटलं की बाबा रे, हे भिक्षा किंवा हे उपासना सर्व फळ आम्हाला प्राप्त करून देत असते. सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी. हे कोड आहे किंवा ही सामर्थ्याची भूमिका आम्हाला प्रत्येक प्रसंगामध्ये उभी करत असते. प्रत्येक ठिकाणी आमचं सगळं कार्य साध्य करून घेत असते. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षा गुणे. निर्भयता, महंती आणि स्वतंत्र प्राप्ती हे भिक्षेतून सगळी प्राप्त होत असते. म्हणजे निर्भय स्थिती का? कारण दुसरं कोणीच नाही, परकी भूमिका नाहीच नाही. आत एक बाहेर एक, बाहेर पण तोच ईश्वर, आत पण तोच ईश्वर, बाजूला पण तोच, इकडे पण तोच. बोलले काही कोणाला फसवणं नाही, काही कोणाला लबाडी नाही, धोका नाही. भगवंताला पूर्णपणे शरण जाणं, पूर्णपणे सत्याचा आश्रय घेणं. एकच एक सत्य सगळीकडे जर उरत असेल तर भीतीची सगळा विषय नाही. भीती वाटते आहे याचा अर्थ कुठेतरी असत्याची भूमिका आहे. असत्याच्या भूमिकेचा त्याग घडावा रघुनायका मागणे हेची आता. अनीतीच्या भूमिकेचा त्याग घडावा रघुनायका मागणे हेची आता. जे आहे त्याच्यामध्ये भगवंताने आम्हाला बोलले समाधान प्राप्त करून द्यावं, सार्थकता प्राप्त करून द्यावी. रघुनायका मागणे हेची आता. भिक्षेस नाही आळथाळा, भिक्षा हारी तो मोकळा. भिक्षेकरिता सार्थक वेळा काळ जातो. काळ सार्थक करायचा असेल ना, आयुष्य जन्म सार्थक करायचा असेल तर भक्तीशिवाय, भगवत भक्तीशिवाय, या भिक्षेशिवाय पर्याय नाही. रघुनायका मागणे हीची आता. हे सतत 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 रघुनायकाला भिक्षा मागत राहावी, मागत राहावी, मागत राहावी. आणि भगवंतानं अखंड त्याची प्रीती, त्याचा भाव, त्याची भक्ती आम्हाला देत राहावी, देत राहावी. रघुनायका मागणे हेची आता. भिक्षेस नाही अडथळा. म्हणजे काही काळ वेळेचं काही बंधन आहे का? नाही. कायम जिथे पाहिजे तिथे आम्ही, भक्तीला काही बंधन नाही, नामस्मरणाला काही बंधन नाही. चळीस्थळी काष्टी पाषाणी, माध्यान्हकाळी, प्रातःकाळी, सायंकाळी,
निद्रा काळी सर्व काळ भजन देवाचे करीत जावे. अखंड ध्याननाम, अखंड ध्याननाम. म्हणजे हे ध्यानाचा आपला कधी खंड पडता कामा नये. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, म्हणजे अमरवल्ली आहे. जिकडे तिकडे लगडली, अवकाळी फळदायी झाली निर्लज्जासी. म्हणजे ते अमरवल्ली वेल असतो, त्याचं एखादं तुकडं जरी आम्ही एखाद्या झाडावर असं सहज फेकून दिलं ना, त्याला मूळ नसतं, काही नसतं, पण ते असं परोपजीवी असतं. ते ज्या झाडावर असतं ना, त्या झाडातील रस शोषण ते करतं आणि आपला उदरनिर्वाह करतं. निर्लज्ज आहे, म्हणजे जिथे फेकलं तिथे ते वाढतं. तसंच भिक्षेचं आहे, तसंच भक्तीचं आहे, तसंच उपासनेचं आहे. ज्याने कोणी केलं, थोडंसं आदरानं, थोडंसं प्रेमानं भगवंताचं नाव घेतलं, बोलले तो भगवंत त्याचं पोषण करतो. म्हणजे तो भगवंत त्याचा सांभाळ करतो. म्हणजे त्याचं सगळं काय असेल नसेल ते सगळं बघून घेतो. पृथ्वीमध्ये देश नाना, फिरता उपवासी मरेना, कोणी एके ठाई जना जड नव्हे. कुठेही गेलं, भिक्षा मागणारा कधी उपाशी मरत नाही. जसं बाहेर भिक्षा मागून कोणीही पोट भरून जेवू शकतो, तसंच हे आहे की बोलले ज्याने भगवंताची भिक्षा मागितली, उपासनेची भिक्षा मागितली, भगवत भावाची भिक्षा मागितली, म्हणजे फिरता उपवासी मरेना. म्हणजे तो काही उपवाशी मरणार नाही. आणि म्हणून गोरज्य वाणिज्य कृषी त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी, विसंबो नये झोळीसी कदा काळी. वेगवेगळे सगळे व्यवसाय हे ते सगळं बोलले, ते तर सुरूच राहणार आहे. पण भगवंताची भिक्षा मागायला, भगवंताची उपासना, भगवंताची आशा ठेवायला कदापि विसरू नाही. संसार तर सुरूच राहणार आहे. संसार कधी पूर्ण झाला का? आज पूर्ण होईल, उद्या पूर्ण होईल, मग करू, आता करू, नंतर करू, तेव्हा करू, कधीच नाही, कधीच पूर्ण होणारा नाही. म्हणून हे सगळं सुरूच राहणार आहे. पण भिक्षा त्याही सोबतीला, त्या जोडीला आपण सुरू ठेवली पाहिजे. भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्य परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य एक देसी. भिक्षा असेल तर वैराग्य आहे, भाग्य आहे, आणि बोलले नसेल तर अभाग्य आहे. काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुत आणिता घ्यावे मुष्टी एक. अल्पसंतोष, संतुष्टी, फार थोड्या याच्यामध्ये थोडं भजन जरी घडलं ना बाबा, तरी ते अपरिमित समाधान आम्हाला देत असतं. म्हणून नित्य नेमानं लावून धरलेली जी भिक्षा आहे ती मात्र खूप काही समाधान आम्हाला रोजच्या रोज सगळी पुरवत असते. म्हणून बहुत आणिता घ्यावी मुष्टी एक, सुखरूप भिक्षा मागणे, अत्यंत आदरानं, अत्यंत प्रेमानं भगवान नाम घ्यावे, भगवत भक्ती करावी. ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृत वाग्विळास करणे, परमसौख्यकारी. सर्व काही त्याचं आहे असं मानून राहणे, अत्यंत नम्रपणे राहणे. म्हणजे माणसाचा आवाज का वाढतो? कुठेतरी मी कुणीतरी शहाणा किंवा मी कुठेतरी मोठा असं जर मानलं तर मनुष्याचा वागविलास हा वाढतो, आवाज वाढतो. पण आहे तिथे आहे तेवढं सगळं भगवंताचं, आणि त्यालाच अर्पण करायचं, त्यालाच पुन्हा त्यालाच मागून घ्यायचं. म्हणजे ही ऐशी भिक्षेची स्थिती, हीच खरी भिक्षा आहे. भिक्षे करता भिक्षा, उपासने करता उपासना, भक्ती करता भक्ती, देवा करता देव. काहीतरी फळ मागण्याकरता म्हणून भक्ती नव्हे, काहीतरी बोलले भाग सोडवायचा म्हणूनच केवळ भक्ती करणे नव्हे, तर बोलले भक्ती करता भक्ती. गुण आहे का मागणे ह्याची आता
भगवंता तुझी आस वाढावी, तुझी भक्ती वाढावी, तुझं स्मरण वाढावं, तुझ्याबद्दलची प्रीती वाढावी म्हणून जी भिक्षा आहे ना बाबा, म्हणून जी भाव आहे, जी आश आहे, ती खरी आस आहे किंवा ती खरी भिक्षा आहे. म्हणून सुखरूप भिक्षा मागणे बोलले हेच खरं सुखाचं लक्षण आहे. ऐसी निस्पृहतेची लक्षणे मृद वागविळास करणे परमसौख्यकारी. ऐसी भिक्षेची स्थिती अल्प बोलिले यथामती. भिक्षा वाचावी विपत्ती होणार काळी. भिक्षा वाचवी विपत्ती बोलले ही विपत्ती वाचवण्यासाठी आहे. ही भिक्षा उपासनेरूपी भगवान नामाची भिक्षा जी आहे ना बाबा, ती आमची विपत्ती टाळण्यासाठी आहे. म्हणून किरको नये, लाजो नये, अखंड भिक्षा मागावी. भगवान नामाची, उपासनेची, श्रवणाची, भक्तीची, भगवद प्रेमाची. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भिक्षा निरूपणाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.